मित्रांनो, मी राहुल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल राहुल रगतवन ब्लॉग्समध्ये। सध्या आपले आत्ता इथे मीटअप झालेला आहे आणि एवढी सगळी गँग आहे आपल्याबरोबर, खूप सारी मंडळी आहे। एकेकांना सगळ्यांना तुम्हाला मी भेटवून देतो थोड्या वेळामध्ये। इथं जरा आता सगळे जरा चिल करतात आहे, बाकी आपण परत लगेचच भेटू। 2 मिनिटं थांबा फक्त। फर्स्ट टाइम आम्ही पण निघालो, सॉरी कोणाला त्रास झाला असेल तर, कारण ट्रॅफिक पण निघालं। सो ठीक आहे, आता आपण एवढा आलो एकत्र जमलो। ॲक्च्युली आपल्याला पुढे राईड आपल्याला कंटिन्यू करायची आणि इथून आपलं जे बेस विलेज आहे कॅम्पिंगचं ते 80 किलोमीटर्स आहे। मी परत पाहिजे तर ग्रुपवरती लोकेशन टाकतो पण चुकलं विकलं किंवा काय कोणाला रस्ता समजला नाही तर 80 किलोमीटर्स रनिंग आहे आपल्याला। आणि आता मध्ये कुठे थांबायचं नाही आपल्याला। सगळ्यात पुढे लीडला मी असेल आणि पाठी टेलला विराज असेल, बुलेट असेल आम्हाला हा असेल। त्याच्या पाठी कोण राहणार ना, माझ्या पुढे कोण राहणार म्हणजे तुम्ही ओव्हरटेक करू शकता पण केअरफुली। असं नाही की बाबा तो पळवतो तो मला त्याला कॅच करायचं आहे किंवा मी पाठी राहतो तर या मी खूप पाठी राहतो मला पकडायचं आहे स्पीडला, असं काही नाही आहे। जो तो आपापल्या कम्फर्टेबल राईड ज्याची स्पीड आहे ती क्रुझिंग स्पीड आहे त्या स्पीडला तुम्ही क्रूज करा। ओव्हरटेक करायला शक्यतो जाऊ नका, ब्लाइंड स्पॉटवर शक्यतो ओव्हरटेक करू नका। समोरून पटकन गाडी येते आपल्याला समजत नाही, एका स्पॉटला गाडी येते आणि आपण ओव्हरटेक करायला जातो आणि समोरून गाडी आलेली असते, आपल्याकडे काही चान्स नसतो। तो अशा वेळी ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेक करू नका। एक सेफ डिस्टन्स ठेवा एकामेकांमध्ये, मागच्यामध्ये पण आणि पुढच्यामध्ये पण, आणि एका लाईनने रोने तुम्ही राईड घ्या। बाबा देवा गंगराया माय बाप्पा होय महाराजा, आमच्या कृपेने आता ही राईड आपण सुरुवात करतोय। होय महाराजा, त्या राईडच्या या मीटअप लोकेशनपर्यंत आणि राईडच्या पॉईंटपर्यंत सगळ्यांना सुखरूपपणे तू राईड सक्सेसफुल कर। होय महाराजा, इडापिडा येणार असेल की तुझ्या पायाखाली काढून ठेव आणि सगळ्यांची राईड ही सुखरूपपणे होऊ दे, यशस्वी होऊ दे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि राईडला आता सुरुवात करतो रे महाराजा। गणपती बाप्पा मोरया मोरया। असा काही सेटअप आहे आपला, इकडे सगळ्या पूर्ण गाड्या आहेत, इथून इथपर्यंत आपले रायडर्स आहेत टोटल। गाडीवर बसू, ओके। हे घे प्रज्वलदा। फायनली मित्रांनो, आपण जी आहे राईडची सुरुवात करतो आहे। लाईनअप आपला लागलेला आहे ऑलमोस्ट। इकडे 1 मिनटं द्या, आपला असा काही लाईनअप आहे। इकडून काय स्टार्ट झालेला आहे, इकडे पूर्ण लाईनअप लागलेला आहे आपला। जस्ट आपण आता स्टार्ट करू। प्रज्वलदानी स्टार्ट केलेली आहे। ओके, माझ्या पुढे क्लासिक आहे 300। ओके, तर फुल अँड फुल मजा चाललेली आहे। आपण जी आहे राईड स्टार्ट केलेली आहे, आपल्या पुढे क्लासिक आहे, इथं एक आहे रायडर, देन 390, देन आपली हे आहे, त्याच्यानंतर एक जिक्सर आहे आणि फायनली प्रज्वल आहे पुढे। ओके, मागे सेटअप बघा तुम्ही फक्त,
पूर्ण कमीत कमी 30 बाईक्स आहेत. 30 बाईकचा सेटअप लागलेला आहे पूर्ण. आपण एक पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवेल. आता कुठे जास्त काही ब्रेक तर नाही आहेत आपले. तर असा काही समोरचा व्ह्यू विथ आत्ताच आईस्क्रीम खाल्ली आहे ना, जरा तोंडाला पाणी सुटत आहे, दुसरा काही सीन नाही आहे. सगळ्या एज ग्रुपचे आहेत, सगळ्या एज ग्रुपचे आपल्याकडे जे आहेत मेंबर आहेत. ओके, अगदी गाड्यासुद्धा आपल्या 100cc पासून ते पूर्ण मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. काही ओव्हरटेक करण्याचा किंवा असं काही करण्याचा प्रयत्न नाही करणार आपण कोणालाही. वन 102 वरती आरामात चाललेल्या आहेत गाड्या. 101 102 आपल्या गाडीची स्पीडच 102 आहे. बाकी समोरची ही काही अशी फ्रेम मस्तपैकी एन्जॉय. समोर जे आहे धूळ का काहीतरी आहे, आय डोंट नो, समजून येत नाही आहेत. बाकी पळायला बऱ्यापैकी पळते गाडी. 101 102 पळते आपली गाडी. आणि ना एक्स्ट्रीम धूळ किंवा काहीतरी आहे इथं का माझ्या वायझरला लागले मला समजत नाही. आय डोंट नो. वायझरला तर काय ना, माझा ब्लॅक वायझर काढला मी बाहेर. आणि इकडे जो गेला हा पनवेलला गेला. आणि इकडे आपलं पुढे कर्जत 19 किलोमीटर आहे. देन बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि HG ॲडव्हेंचर एक HG ॲडव्हेंचर आहे आपल्याबरोबर. यार मोटो ब्लॉगिंगमध्ये अँगल चुकला तर लय प्रॉब्लेम होतो मग. असं आहे. त्याच्यानंतर मग आता तुम्ही बघता ते ॲक्च्युली काय आहे की ना, नो एंट्री जी आहे ती निघालेली आहे. तर बऱ्याचशा गाड्या आहेत इथे. ओके, त्याच्यामुळे मग आपल्याला जरा स्लो चालवायला लागते. जास्त काही हे नाही आहे आपल्याकडे, काही कुठे रश करून आपल्याला जायचं नाही आहे, बरोबर. तर मग आरामामध्ये असं पण कोण कुठे सुटणार नाही. सगळ्यात आपण एंडिंगला थांबलो तरी पण तर आपल्याकडे बरोबर शशांकदा आहे मागे. मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये नाव चुकलं होतं, आत्ताही चुकलं आहे. ओके, शशांकदा आहे. न्यूट्रल झाली ती गाडी, न्यूट्रल. ओके, इथे सगळा ग्रुप आहे. इथे आहे 3 आहे आपली क्लासिक आहे 350. तर ॲडव्हेंचर आहे आपली 8Gची. ओके, बाकीचे सगळे आहेत एन्जॉय करतात ते मस्तपैकी. जास्त काही फन कोणी जास्त हे करत नाही, रॅश ड्रायव्हिंग किंवा काही वगैरे अशातला भाग. इथे जी आहे 390 वाला, इथे आहे आपली एक ही आहे
काय म्हणतात त्याला, हजबंड वाईफ आलेले आहेत. भरपूर मज्जा चालू आहे. मज्जा मज्जा. प्रॉपर असं रेकॉर्डिंग होत असेल. कपल मस्तपैकी ही एक आहे. हा आय थिंक मागच्या वेळेस होता आपल्याबरोबर. नॅशनल स्पीड ब्रेकर लागलेला आहे आपल्याला. आता जरा एक ऑफिशियल असा एक आम्ही ब्रेक घेतलेला. ऑफिशियल म्हणण्यापेक्षा एक आपला पालीला जाण्यासाठी टर्न होता, तो टर्नवरती आपण थांबलेलो आहोत. ओके, आणि आपला जो आहे टर्न मारून झालेला आहे आणि लाईनअपमध्ये सगळे चाललेले आहे. काही कोणाला घाई नाही, जबरदस्ती नाही आहे की फास्टच चालवा, अशीच चालवा तशी चालवा. एकदम मिनिमल आरामामध्ये. ओके, बी जी आहे आपली लेन जी आहे ते केलेलं आहे. इथे डबल ज्या लेन दिल्यात म्हणजे ओव्हरटेक किंवा त्या लेनमध्ये जायचं नाही आहे आपल्याला. ओके, जे काय आहे ते आरामात चालवायचं आहे आपल्याला गाडी. आत्ता जे आहोत आपण लागलो पालीच्या रोडला, म्हणजे जंगलवाला पॅच आपला पालीचा. म्हणजे अर्धे रायडर पुढे आहेत, अर्धे मागे आहेत. यावेळेस मुली पण आहेत ज्या की राईड करतात. चलो, ओव्हरटेकला आपण बरोबर प्रॉपर अशी जागा बघितली, त्याच्यानंतरच ओव्हरटेक केला आपण. असं नाही की अंदाधुंदी गेलं. आता जे आहे आपण हायवे सोडून एक आतमध्ये आलो आहे. 9 किलोमीटर जो आहे आपला कॅम्प आहे आतमध्ये. सो आपण चाललेलो आहोत 9 किलोमीटर. प्रज्वल जो आहे तो लीड करतोय. टोटल इथे जेवढे मेंबर पोचले तेवढे ओके. टोटल आपल्याकडे 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटरमधले आपण आत्ताशी फक्त 3-1 किलोमीटर आतमध्ये आलो आहे हायवेपासून. ओके, अजून आपल्याकडे 6 किलोमीटर बाकी आहेत आणि अंधार पडायला वेळ झालेला आहे आपला. फार काही एवढं हे नाही आहे डार्क झालेलं. दिवस मोठा आहे त्याच्यामुळे जरा बऱ्यापैकी उजेड आहे. सनलाईट एवढी नाही आहे पण फोटोशूटसाठी किंवा ह्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. बराच आतमध्ये आहे का. आजूबाजूला माझ्या बघा इथे नदी आहे, एक साईडला पूर्ण आपलं हे. वाव, काय भारी बनवलं बघा. एंटर विलाशी वाटतं. हो, आपण पण आपल्या घराला काहीतरी नाव देऊ बनवल्यानंतर. ते बघा काय मस्त आहे.
ओके, सगळे आलेले आहेत. आजूबाजूला नदी आहे, इकडे पण मस्त व्ह्यू आहे. ओ फक, तिकडं बघा सूर्य काय मस्त दिसतोय. हो, इकडे हे आधीच आलेले आहेत. काय यार, सुंदर सुंदर प्रॉपर्टी आहे इकडे, बंगले काय बनवले आहेत. माझी पण इच्छा आहे तसं एक बनवायचं. आता फार काही नाही, जागा घेऊनच बनवतो. फायनली आपलं जे बेस्ट व्हिलेज आहे तिथे येऊन पोचलेलो आहेत. सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत इथे आणि अजून काही आपण रायडर्सची वाट बघतोय. एकदा आले का मग आपण परत जंगल ट्रॅकला सुरू करू, म्हणजे आपल्या कॅम्पिंगकडे जाण्यासाठी. चला परत नेक्स्ट अपडेट देऊ थोड्या वेळामध्ये. ही समोरची फ्रेम बघा, टोटल 33 रायडर्स आहेत, 2 पिलियन आहेत, 30 गाड्या आहेत इथे लागलेल्या. टोटल अगदी 150 पासून ते 400 cc पर्यंतच्या सर्व गाड्या आहेत आणि सगळे रायडर आता बेस कॅम्पला पोहोचलेले आहेत. फुल थ्रिलिंग असा जंगल ट्रॅक चालू झालेला आहे. नाईटचं गाडी पार्क केलेली आहे. हा ससा गेला पुढे आणि ही पुढे पब्लिक चाललेली आहे. मागे सुद्धा आहे बरेच आजूबाजूचा एरिया. खाली काय चाललंय काय दिसत नाही, मोबाईलच्या लाईटवरती आहे फक्त. आणि हे समोर बघू शकता तुम्ही. ओके, आता जरा बऱ्यापैकी वाट लागलेली आहे. इकडे खूप मोठं सामान घेऊन चाललेत ते दोघे जण. तर फायनली आपण टेंटमध्ये येऊन पोचलेलो आहोत. एक 5 मिनटं झाले आपण फ्रेश बीच झालेलो आहे. इथे टेंटमध्ये जो आहे आपला नाश्ता भेटलेला आहे, ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये कांदा भजी आणि आपल्या चहा होता. आजूबाजूचा टेंटचा तुम्हाला दाखवतो. इथे लाईटचा थोडासा जरा नॅचरल लाईट आहे, त्याच्यामुळे इथे प्रॉपर दिसणार नाही काही. एक दाखवतो तुम्हाला मी. तो मेरे यार बात बन जानी, रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी. तू जावे जे मन छोड़ के मौत का इंतजार तेरे लिए दुनिया छोड़ दी है. तुझ पे ही सांस आके रुके, मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके. तेरे लिए दुनिया छोड़ दी है, तुझ पे ही सांस आके रुके. कुछ भी नहीं है ये जहां. दारू मला चढत नाही. का दारू पिण्याची माझी एक खास पद्धत आहे. काय खास पद्धत आहे? दारू प्यायची असेल ना तर मी फक्त झोपल्यानंतर पितो. अरे जांभळाची, तुझी ती ऊसाची काकवी बोलतात ती नाही. त्यातला आम्ही नाही. तुका काय फालतू वाटलंय काय रे? मी माय जयो काय बोलता असा. बघा, दारू प्यायची असेल ना तर ती मी फक्त रात्रीची पितो. म्हणजे कसं, बायको पलंगावरती गाढ झोपलेली असते. बायको पलंगावरती गाढ झोपलेली असते. मी हळूच बायकोच्या खोलीत जाऊन डोकावतो. काय, बायको पलंगावरती गाढ झोपलेली असते. मी हळूच कपाटातून बाटली काढतो. टूबर, त्याच्यानंतर कुठले ते तुमचे ब्रँड होते ते? मधाची बॉटल नाही, मधाची बॉटल वेगळी असते. हुर्राक माहितीये का? हुर्राक चपटी नाही, 60 मध्ये ताटते होता.
चपटी नाही ती देशी ती वेगळी. ती कशी माहितीये असा हे काय ते असं ते नाही. बायको पलंगावरती गाढ झोपलेली असते. हळूच मी कपाटातून दारू काढतो, दारूची बॉटल काढतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन टाकतो आणि ग्लास मोरीत जाऊन धुवून टाकतो. ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही आणि दारू मला अजून चढलेली नाही. काय दारू मला अजून चढलेली नाही. आता माझा कसा माहितीये पहिला पॅक संपलेला आहे. माईच्या मध्ये बोला नको मारेन मारीन. आता माझा पहिला पॅक भरलेला आहे. संपला पॅक म्हणून कसा गटकन मारला बा. ओके दुसरा पॅक थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटली आणि दारू घेतो. बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो. हे ग्लास नाही हे वेगळे पाणी प्यायचंय आपल्याला. बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो. ग्लासलातली दारू पटकन पिऊन टाकतो. हळूच बायकोच्या खोलीत जाऊन डोकावतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही आणि दारू मला चढलीच नाही. थोड्या वेळानं पुन्हा उठतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो. ग्लासातली दारू हळूच पिऊन टाकतो. बरोबर दाखवलंस तू. ग्लासातली दारू हळूच पिऊन टाकतो. हळूच बायकोच्या खोलीत जाऊन डोकावतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली आहे. मस्त रे. आता थोड्या वेळानं पुन्हा उठतो. ग्लासातली दारू बायको जाऊन पितो. बायकोच्या खोळीत हळूच डोकावून पाहतो. बायको मोरीत गाढ झोपलेली असते. बघितलं बायको मोरीत गाढ झोपलेली असते. मग काय करतो ग्लास असतो ना ग्लास त्या बायकोच्या बेड वरती जाऊन धुवून टाकतो. बघितलं ह्या कानाचं काय त्या कानाला कळलं नाही आणि दारू मला चढलीच नाही. थोड्या वेळानं पुन्हा होत. बायको आणि ग्लास घेतो. ग्लासातली दारू बायकोत ओततो. बायकोला पिऊन टाकतो. हळूच बायकोच्या पलंगावर जाऊन डोकावतो. बायको मोरीत गाढ झोपलेली आहे. बघितलात काय बायको कुठे झोपली आहे मोरीत. बायको मोरीत गाढ झोपलेली असते. बघितलं या कानाचं त्या कानाला कळलं नाही आणि दारू मला अजून चढलीच नाही. दारू मला अजून चढलीच नाही. दारू मला अजून चढलीच नाही. धन्यवाद. आज भूल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे
मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मावली तू मावली जगाची, विठू मावली तू मावली जगाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू मावली तू मावली जगाची, विठू मावली तू मावली जगाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला, माय बापा अभंगाला जोड टाळची पड्याची, अभंगाला जोड टाळची पड्याची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू मावली तू मावली जगाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची। लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होत नाही, तुझा उपकारा सगी तोड नाही, तुझा उपकारा सगी तोड नाही, वाढील जीव माझा सावडे विठाई विठ्ठला, माय बापा जरी पूजा तुझ्या पाऊलाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू मावली तू मावली जगाची, विठू मावली तू मावली जगाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू मावली तू, 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 विठू मावली तू मावली जगाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची, मावलीच मूर्ती विठ्ठलाची।
पार्वतीचा बाळा पायात बाळा पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांचा डोक्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तारर झाला र गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला र गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊन भक्ती भावाने देवाला वाहू जंगलाचा गुणगान गाऊ डोळे भरून देवाला पाहू डोळे भरून देवाला पाहू देवाला पाहू देवाला हे गाव सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारर झाला रे गणपती माझा नाचत आला मित्रांनो आता दुसरा डे आपला चालू झालेला आहे. सकाळी आपण नाश्ता केला पोहे आणि त्याच्यानंतर आता आपण चाललो जंगल ट्रॅकला. आणि हे जे लाईव्ह आपलं जॅकेट घातलेलं आहे लाईफ जॅकेट ओके इथं चाललो आपण गोकुंडी वॉटरफॉलला. आता माझ्याबरोबर पूर्ण अशी 33 जणांची टीम चाललेली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 ट्रॅक गाईड्स आहेत ओके. वरती जाऊन आपण पाणी बघू किती आहे. आत्ता जेवढं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. वरती डॅम आहे डॅमचंच पाणी खाली येतं. तर आत्ताशी ट्रॅकला सुरुवात झालेली आहे. एक मीडियम रेंजचा ट्रॅक आहे आणि जी फ्लॅट सरफेसवरतीच ट्रॅक असणार आहे. तर आपण आता बघू हळूहळू पुढे जाऊ आणि एक थोड्या याच्यामध्ये आपण वरती पोहोचूया. ऑलमोस्ट 5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. 1 साईड टोटल किलोमीटर 10 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा काय रांगेमध्ये चाललेले आहेत पब्लिक ओके. असा ट्रॅक सुरू झालेला आहे. ट्रॅक सुरू होताच खाली बघू बघता तुम्ही काय काढ आहेत काय माहीत. त्याच्यानंतर झाड आहेत पूर्ण जंगल ट्रॅक आहे ओके. आणि समोरच डोंगर दिसतोय आपल्याला इकडचा. आय डोंट नो कुठे जायचं. जॅकेट घातल्या जॅकेटमध्ये गरम व्हायला लागलं इथे आत्ताच. आता इथे मुंग्यांचं वाळूळ लागलेलं आहे आपल्याला. तर ही पहिली जी आहे ट्रॅकला येते तुम्हाला निशाणी दिसेल इथे ट्रॅक येते मुंग्यांचं वाळूळ. आणि हा पुढे आपण असं चाललेलं आहे. पाली पण गावच पकडा. पालीला पण एवढं काय सुविधा नाही. ते आत्ता थोडं झालंय. ते गणपतीमुळे कसं कोपोली चांगलं. हां कोपोली चांगलं खालापूर चांगलं. पालीवाली मार्केटसाठी पण कोपोली. तर फायनली आपल्याला फर्स्ट लुक दिसलेला आहे धबधब्याचा. ऑलमोस्ट 1 तासाचा ट्रॅक झालेला आहे आपला. अजून 15 मिनटं बाकी आहेत ओके. लाईव्ह जॅकेट तिकडूनच घालून आलेलं आहे की वरती खोल आहे आणि चांगल्या साईडला पाणी आहे. तुम्हाला मी दाखवतो 1 मिनटात आम्हाला फक्त. हा जो सगळ्यात टॉपला जो आहे ना इथे वरती इथे धबधबा आहे ओके. झाडांमुळे दिसत नाही. आणि हा भाई खतरनाक कुत्रा आहे हा. आता जे आहोत जंगलाच्या एकदम मधोमध आहोत. आणि इकडे वरती आहे ना वांदरं आहेत. आवाज करतात ते. माझा आवाज ऐकून जरा हे झाले. आवाज ऐकला तो वांदरं आहेत एकदम जंगलच्या मध्ये मध्ये आहेत. तिकडून पाणी वाहते. आपल्याला वरती जायचं अजून बराच टाईम आहे. एक 20 ते 25 मिनटं अजून लागतील आपल्याला. तो वरती धबधबा आणि अख्खा कडाच्या कडा आहे मोठा. या साईडला पण
आणि ही पब्लिक आपली येते ती. तो तिथे आगाचा पोळ आहे वरती दिसतं. 1 2 तर आहेत दिसतात ते. तर जे आहे आपण 1.5 तासाच्या ट्रॅक नंतर इथे येऊन पोहोचलेलं आहे. माझ्या आजूबाजूचा एरिया बघू शकता तुम्ही. मागे जो आहे तो गोकुंडी आहे. ओके, वरती आहे जरा एक्सपोजर जास्त झालं आहे फ्रंट कॅमेरा शूट करतोय म्हणून. आणि इकडे मागे सुद्धा खिंड आहे. खिंडीतून एक थोड्या वेळात तुम्हाला मी वरचा पण व्ह्यू दाखवतो. जस्ट एक 5 ते 10 मिनटं थांबा फक्त. जरा सॉस घेऊ द्या मग दाखवतो. पुराला फायनली इथे एक स्पॉट होता आपला. तो स्पॉट आपण कव्हर केलेला आहे. फुल एन्जॉय केलं, फुल पोहलेलो आहोत. सकाळपासून पोहलो, फक्त नाश्ता करून आलेलो. एक वरचा एक स्पॉट होता तिकडे काही कॅमेरा काढला नाही मी, कारण की भरपूर पब्लिक होती. जवळजवळ 80-90 पब्लिक होती तिकडे, कारण की 2 कॅम्पवाले आलेले तिथे. आमचा एक आणि एक अजून एक एक्स्ट्रा आलेला. इकडे फुल एन्जॉय. इकडे फुल प्रायव्हेट पूल सारखा कार्यक्रम झाला इकडे. एवढी मोठे आहे. आजूबाजूचा परिसर बघा फक्त. आता सगळे चेंजिंग आणि हे चालू आहे. परत भेटू नंतर.